आता भाऊबीज अर्थात भावा बहिणीच्या नात्याचा गोडवा वाढवणारा दिवस बहिणीला मिळणार भावाकडून ओवाळणी। शिंदेंच्या समर्थनानं रवींद्र धंगेकर यांचं भाजपला आव्हान। धंगेकर यांच्या सूचक वक्तव्यामुळे भुवया उंचावल्या। पुण्यात भाजपा आणि शिवसेनेतला वाद विकोपाला। ठाकरेंना आघाडीत घेण्यावरून काँग्रेसमध्ये मतभिन्नता। मुंबई अध्यक्षांना ठाकरे नकोसे, थोरात गटाला ठाकरे हवे हवेसे। मराठवाड्यात तापाचा संसर्ग वाढला। दिवसा ऊन, रात्री गारवा आणि खरेदीला गर्दी। वेगानं होतोय तापाचा संसर्ग। बिहारात काँग्रेस राजदसमोर वाकली। सत्ता आल्यास तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदी। राजदचा दबाव बिहारात काँग्रेसवर पडला भारी। दैव बलवत्तर म्हणून बचावले 166 विमान प्रवासी। इंडिगोच्या विमानातून इंधन गळती। बिघाड लक्षात येताच वाराणसीत विमान तातडीनं उतरवलं। स्थलांतरिताकडून आयरिश मुलीवर अत्याचार। आयर्लंड पेटलं। आयरिश नागरिकांकडून स्थलांतरितावर हल्ले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शबरीमालाच्या अय्यप्पा मंदिरात। मुर्मू ठरल्या अय्यप्पा मंदिरात जाणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती। अय्यप्पा मंदिरात महिलांवरील प्रवेशाचे निर्बंध नाही। नागनाथ महादेवाची दिवाळी निमित्तानं अलंकार पूजा। देवाला चढवला सोन्याचा गोफ, लक्ष्मीहार। महादेवाच्या कानात सोन्याचे डूल आणि गळ्यात मोत्यांचा हार। भारतात येताच चौकसी आर्थर रोड तुरुंगात। फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा। बेल्जियम न्यायालयाकडून मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाला मंजुरी। ठाकरेंची भाऊबीज शिवतीर्थावर। राज ठाकरेंच्या मुलीकडून आदित्य आणि तेजसचं औक्षण। पुण्यात पवारांना भिडणार मोहोळ। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची 2 नोव्हेंबरला निवडणूक। अजित पवारांविरोधात मुरलीधर मोहोळांनी थोपटले दंड। ठाण्यात युती करण्याबाबतचे सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना। उमेदवारी न मिळालेले उमेदवार पुन्हा ठाकरेंकडे वळण्याची शक्यता। एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाण्यात आव्हान। सुनबाई अपघात प्रकरणात अडकल्यामुळे भाजपचं कौतुक। किशोरी पेडणेकरांचा महेश कोठारेंवर निशाणा। दिवाळी पाडव्यानिमित्तानं म्हैस पळवणे आणि सजावट स्पर्धा। आमदार सतेज पाटील यांनी दुचाकी मागून पळवल्या म्हैशी। दुचाकीच्या आवाजावर पळवल्या जातात म्हशी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती।